आता आपल्या मनमोहक अदाकारीनं आणि लयबद्ध हालचालीनं तुमचं मन जिंकण्यासाठी येते आहे आपली पुढची अप्सरा, जिला तुम्ही टीव्ही सिरियल्स मधनं पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर चित्रपटामधूनही पाहिलेलं आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्यासाठी हा रंगमंच नवा नाहीये. तो कसा नाहीये हे तुम्हाला तिच्या परफॉर्मन्स नंतर सांगतो. तेव्हा आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लावण्यवती टीमची अप्सरा प्राजक्ता माळी हिचं. मिट्टी पे खींची लकीरें रब ने तो ये तस्वीर बनी आग हवा पानी को मिलाया तो फिर ये तस्वीर सजी. हस्ती तेरी विशाल हो कुदरत का तू कमाल है. मनमोहिनी तेरी अदा तुझे जब देख ले तो फिर गटा घर से झर 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 नाच चमक चमक वो बिजली दीवानी है. बेमिसाल तू कोरी कोरी अनछुई तुझ में है कुदरत सारी खोई तुझ में है कुदरत सारी खोई खोई तुझ में है कुदरत सारी खोई खोई. मिट्टी की है मूरत तेरी मासूमियत फितरत तेरी ये सादापन ये भोलापन तू महकी महकी तू लहकी लहकी तू चली चली हर गली गली तू हवा के ढंग संग सनन सनन तेरा अंग अंग जैसे जलता रंग कोई लहर लहर चली ठहर ठहर पानी का मेल तेरे तन बदन झर 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 अंगारे जैसा तेरा रोम रोम है दहका दहका अग्नि का खेल तू अगन अगन. जरा थिरक थिरक जरा लचक लचक कभी मटक मटक कभी ठुमक ठुमक चली झूम झूम कभी घूम घूम धरती को चूम मची धूम धूम चंचल बड़ी तू नटखट बड़ी तू महकी बहार रस की फुहार तेरे तीखे नैन तेरे केश रैन ये बल खाना ये इतराना. तुझ्यासाठी हा मंच नवा नाहीये. तो कसा ते आपण प्रेक्षकांना सांगूया का? येस, मला नक्कीच आवडेल हे सांगायला. ह्याच्या आधीच्या पर्वामध्ये अर्थात जोडीचा मामलामध्ये मी आणि ओमकार आम्ही दोघांनी इथे परफॉर्म केलं होतं आणि मी तेव्हा माझी एक मनातली छोटीशी खंत सरांना बोलून दाखवली होती की मला पूर्ण पर्व इथे नाचायचं होतं. तर मला असं वाटतंय ती माझी रिक्वेस्ट सरांनी मान्य केली आहे आणि मला ह्या पर्वामध्ये त्यांनी संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच सर. थँक्यू झी. तुमच्या लक्षात आलं असेलच जोडीचा मामलाच्या पर्वामध्ये आम्ही प्रेक्षकांकडून त्यांच्या जोडीच्या नृत्याच्या सीडीज मागवल्या होत्या. तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. त्यापैकी एक खास परफॉर्मन्स या मंचावरती सादर झाला. त्यातला एक नवा चेहरा होता प्राजक्ता माळीचा आणि दुसरा नवा चेहरा होता ओमकार शिंदेचा. या मंचावरती परफॉर्म केल्यानंतर हिने टीव्ही सिरियल्स मधनं काम केली, बरोबर, सिनेमामधनं कामं केली आणि ओमकार शिंदे एक हिंदी डान्स रियालिटी शो जिंकला आणि आज तो एक मानाने कोरिओग्राफर म्हणून आपल्या समोर येतो आहे. ही असते या मंचाची ताकद आणि जादू. ओमकार, मला या क्षणी तुझ्या नेमक्या भावना काय तेही जाणून घ्यायचंय. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर. हा मंच आमच्या दोघांसाठी खूप लकी आहे आणि खूप स्पेशल आहे. येस. सो थँक्यू सर आणि थँक्यू प्राजक्ता. आपण जाणून घेऊया की सौंदर्यवती टीमच्या राणीला हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्राजक्ताचा परफॉर्मन्स तिच्या आवाजासारखाच गोड होता. पण बचकी रहियो, आमच्याकडे पण खूप गोड गोड परफॉर्मन्सेस आहेत म्हणे. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू. बचके रहियो मी तिचंच तिला सांगतेय की हा आता गोड होता, मग तिखट, आंबट, झणझणीत, मसालेदार, कोल्हापुरी तडका, मुंबईचा वडापाव असं सगळं मिळणार आहे तुला इथे पाहायला. शेवटी ठसका तुम्हालाच लागला नाही म्हणजे झालं. हा काय? आता मला ठसका लागायच्या आधी आपण यांना हे थांबायला सांगूया आणि जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे.
अप्सरा प्राजक्ता, मी तुम्हाला पहिल्यांदा असं मुखातिब करतोय आणि मला त्याचा खूप आनंद आहे. मला सुद्धा. लोकांपर्यंत तुमची कला पोहोचली, वेगवेगळ्या पद्धतीनं का होईना पण पोहोचली, आणि तुम्ही तुमचे रंग दाखवून दिलेत. तुम्ही तुमचं वर्थ जे आहे ते प्रूव्ह केलं. यू हॅव प्रूव्ड युअर ओन मेटल असं मला वाटतं, आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. प्राजक्ता, तुमचा आजचा हा परफॉर्मन्स सुद्धा अतिशय देखणा होता. म्हणजे तुम्ही जितक्या सुंदर आहात तितका सुंदर हा परफॉर्मन्स होता. मला फक्त एकच गोष्ट तुमच्या कोरिओग्राफरना सांगावीशी वाटते. अर्थात भरतनाट्यम असल्यामुळे ॲग्रेसिव्ह आपण नाही करू शकत तेवढं. आय फुल्ली अग्री, कारण तो फॉर्म आहे तसा. बट तुम्ही हे गाणं निवडलं, त्याच्यात थोडं अग्रेशन जर तुम्ही घातलं असतं तर हे गाणं अजून जास्त सुंदर दिसू शकलं असतं. थोडं अग्रेशन, थोडी एनर्जी अजून वापरा. ह्यांचा परफॉर्मन्स आता जेवढा सुरेख वाटतो त्याहून नक्कीच दुप्पट किंवा तिप्पट सुरेख वाटेल. पण तुमच्यासाठी, तुमच्या या परफॉर्मन्ससाठी, तुमच्या या प्रयत्नाकरता थँक्यू सर, थँक्यू.